Hello friends, today we are going to learn the new topic from the part first, that is determinant and matrices. Okay, determinant and matrices. तर आता तुम्ही ऑलरेडी डिटर्मिनंट स्टडी केलेला आहात. ओके, आता डिटर्मिनंट म्हणजे काय, तर दिस इज द अरेंजमेंट ऑफ द 4 एलिमेंट्स इन द वर्टिकल बार्स. दिस इज फॉर ऑर्डर 2. ओके, म्हणजे आता जर 4 एलिमेंट्स घेतले आणि त्या 4 एलिमेंट्सचे अरेंजमेंट 2 व्हर्टिकल बार्समध्ये केलं तर त्याला काय म्हणायचं, डिटर्मिनंट म्हणायचं. ओके, सो म्हणजेच काय होतं बघा डेफिनेशन काय, ए बी सी डी आर एनी 4 नंबर्स किंवा एलिमेंट्स म्हटलं तरी चालतं. देन ए बी सी डी ओके is called as determinant of order 2. Okay, this is the definition of determinant for order 2. Okay, तर आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड करायची असेल तर ए बी सी डी हे डिटर्मिनंट आहे, ह्याची व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. ओके, म्हणजेच ए डी फर्स्ट ऑलवेज काय प्रेफर करायचं, ए इंटू डीच करायचं, नॉट बी इंटू सी मायनस ए इंटू डी असं करायचं नाही. तर ऑलवेज हाच फर्स्ट एलिमेंट घ्यायचा, ए इंटू डी minus middle term always minus. Okay, then b into c. Okay, this is the value of determinant. हे झालं 2/2 साठी. सिमिलरली फॉर 3/3. ओके, मग आता 3/3 म्हणजेच काय, तर ह्याची ऑर्डर. ओके, आता हे कसं फाइंड करायचं, आता हे जर आता तुम्ही हे ए बी सी डी घेतला तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे, दिस इज R1, दिस इज R2, this is what, this is row 1 first row and this is second row, this is C1 and this is C2, means this is first column and second column. ओके, तर हे याची आता जर ऑर्डर बघितली तर काय आहे, ऑर्डर 2 आहे, बिकॉज 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. ओके, डिटर्मिनंटची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी काय, तर it should be equal number of rows and equal number of columns. हे कायम लक्षात ठेवायचं. डिटर्मिनंट कसं पाहिजे, इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. बरोबर, मग किती बाय कितीचे डिटर्मिनंट असू शकतात, एक 1/1, 2/2, 3/3, 4/4 असं याप्रमाणे याचे डिटर्मिनंट असू शकतात. ओके, तर आता मॅक्झिमम फक्त तुम्हाला 3/3 ऑर्डरचं आहे. तर आता 3/3 ऑर्डरसाठी काय येणार बघा, 3/3 order. So this is the definition for order 2 and definition, हे first definition आपण order 2 साठी म्हणू, ही second definition. Okay, the arrangement of 9 numbers in 3 rows and 3 columns enclosed between 2 vertical segments किंवा वर्टिकल बार्स असंही म्हटलं तरी चालतं. as A1, B1, C1, A2, B2, C2. Okay,
A3 B3 C3. दिस इज द डिटर्मिनंट. ओके, तर आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करावं लागणार, त्याच्या आधी तुम्हाला याच्यामध्ये काय काय आहे हे सांगतो. म्हणजे हे रो 1, दिस इज रो 2, दिस इज रो 3. म्हणजे याच्यामध्ये किती रोज झाले, 3 रोज आहेत. 3 रोज अँड 3 कॉलम्स. बघूया, हे C1 C2 अँड हे C3. ओके, तर आता ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर, ओके, किंवा दिस कॅन बी डिफाईन्ड ॲज असंही म्हटलं तरी चालतं. म्हणजेच काय येणार, हे परत एकदा लिहून घ्या. A1 B1 C1, A2 B2 C2, A3 B3 C3. ओके, आता याची व्हॅल्यू फाइंड करत असताना काय करायचं आहे तुम्हाला, तर मी काय सांगितलेलं आहे, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम युअर फर्स्ट एलिमेंट A1. ओके, आता A1 झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, याच्या रिलेटेड जो रो आहे आणि जो कॉलम आहे तो सोडायचा. ओके, तर A1च्या रिलेटेड कोणता रो आहे, तर फर्स्ट रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे. मग राहिले एलिमेंट्स कोणते, हे 4 एलिमेंट्स राहिलेले आहेत. बरोबर, ते तुम्हाला 2x2 ह्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचे. म्हणजे A1 इंटू ब्रॅकेट इंटू डिटर्मिनंट B2 C2 B3 C3. राईट. ओके, नेक्स्ट मिडल टर्म इथं ऑलवेज मायनस ठेवायचं आहे तुम्हाला. बरोबर, म्हणजेच इथं जरी कोणतीही व्हॅल्यू इथं असू देत, ते काय होणार आहे, इथं निगेटिव्ह येणार आहे. जर इथं निगेटिव्ह असेल तर ते परत निगेटिव्ह, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके, मग हे मायनस इथं आलं. नेक्स्ट हे एलिमेंट घ्यायचं B1. परत आता B1च्या रिलेटेड जे रो आहेत आणि जे कॉलम्स आहेत ते सोडायचे. म्हणजे कोणते आहेत, हे फर्स्ट रो आहे आणि हे सेकंड कॉलम आहे. मग राहिले कोणते एलिमेंट्स, A2 C2 A3 C3. गॉट इट. नाव नेक्स्ट प्लस C1. लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला याचं साईन चेंज करायचं आहे. राईट. देन C1. आता हा डिटर्मिनंट कोणता येणार बघा. आता C1च्या रिलेटेड कोणता रो आहे, फर्स्ट रो आहे आणि थर्ड कॉलम आहे. म्हणजे राहिले एलिमेंट्स कोणते, A2 B2 A3 B3. अंडरस्टँड. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे झालं डिटर्मिनंट. ओके, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. लक्षात राहील. ओके, मग आता ह्याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल्स बघू, म्हणजे तुम्हाला टोटली आयडिया येईल काय काय कसे सॉल्व करायचे आहेत याच्यावरचे एक्झाम्पल्स. देन एक्झाम्पल नंबर 1. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, तर आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो मी. हे 2 3 4 5. सेकंड -1 3 4 6. थर्ड -9 -8 0 1. ओके, and fourth 10 -1 3 -2. गॉट इट. असे एक 4 एक्झाम्पल्स आपण 2x2 साठी सॉल्व करू. ठीक आहे. ओके, बघा आता काय येणार आहे आन्सर. फर्स्ट एक्झाम्पल जर आपण घेतलं तर हे 2 4 3 5 ॲज इट इज लिहून घ्या. दॅट इज इक्वल टू, आता मी काय सांगितलेलं आहे, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम फर्स्ट एलिमेंट. म्हणजेच 2 × 5 काय येणार आहे, तर 10 येणार. मिडल टर्म ऑलवेज मायनस लिहायचं आहे तुम्हाला. मग 3 × 4 करायचं. 3 × 4 दॅट इज 12. देन 10 - 12 इज -2. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. ओके, देन आता हे 2 आणि 3 2 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. फोर्थ एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देत. ठीक आहे. काय येतं बघा, 10 3 -1 -2. ओके, सो स्टार्ट फ्रॉम 10. 10 × -2 इज -20. मिडल टर्म ऑलवेज मायनस. अँड -1 × 3 इज -3. राईट. सो -20 हे मायनस मायनस काय होणार, प्लस होणार.
then minus 20 plus 3 is minus 17. This is your answer. ओके, हे या टाईपचे तुम्ही एक्झाम्पल्स ऑलरेडी सॉल्व केला आहे. ओके, सो जास्त एक्झाम्पल घेत नाही. सो आपण काय करूया, 3x3चे एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला इथं जे गरजेचं आहे ते सॉल्व करता येईल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. Okay, so first example in this 2, 3, minus 1, 4, 5, 6, 2, minus 3, 1. Second example 4, 7, 5, 3, 1, 0, 9, 8, 1. Third example is 4, minus 1, 3, 0, 1, 2, again 0, minus 3, 4. ओके, हे एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. ओके, सो फर्स्ट काय तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करू. सो फर्स्ट एक्झाम्पल इज डिटर्मिनंट ऑफ 2, 3, minus 1, okay, 4, 5, 6, and again here 2, minus 3, 1. ओके, हे 3x3चं एक्झाम्पल आहे. ओके, तर बघा आता हे फर्स्ट कसं सॉल्व करायचं आहे, तर 2. ओके, आता 2च्या रिलेटेड बघा फर्स्ट रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे, म्हणजे 2 इंटू डिटर्मिनंट ऑफ राहिले कोणते एलिमेंट्स 5, 6, minus 3, 1. ओके, नेक्स्ट मिडल टर्म ऑलवेज मायनस, हे -3 झालं. ओके, आता -3च्या रिलेटेड म्हणजे ह्या 3च्या रिलेटेड फर्स्ट रो आहे, सेकंड कॉलम आहे, म्हणजेच 4, 6, 2, 1. नेक्स्ट हे -1 ॲज इट इज. आता याच्या रिलेटेड काय काय आहे बघा, -1. ओके, म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम मीन्स 4, 5, 2, -3. समजलं. ओके, आता काय येणार बघा, 2 इंटू ब्रॅकेट 5 इंटू 1 इज 5, मिडल टर्म -3 इंटू 6, -3 इंटू 6 इज -18. ओके, बघा, देन -3 परत ब्रॅकेटमध्ये 4 इंटू 1 इज 4. ओके, इथं प्रोसिजर आहे तीच, तुम्ही जी 2x2 साठी सॉल्व करता तीच प्रोसिजर इथं करायची आहे. ओके, म्हणजे 4 इंटू 1 4 झालं, मिडल टर्म मायनस, देन 2 इंटू 6 इज 12. ओके, देन -1 इंटू ब्रॅकेट 4 इंटू -3 इज -12. ओके, मिडल टर्म परत मायनस ॲज इट इज 2 इंटू 5 इज 10. ओके, सो व्हॉट इज युअर व्हॅल्यू नाव, 5 प्लस मायनस प्लस झालं. ओके, 5 प्लस 18 इथे येणार 23. ओके, -3 इंटू ब्रॅकेट 4 -12 इज -8, देन -1 इंटू ब्रॅकेट -12 -10 that is -22. ओके, देन 2 इंटू 23 इथे येणार 46, देन हे प्लस 24 अँड प्लस 22. ओके, बघा मग फायनल आन्सर किती येतं. ओके, 46 प्लस 24 इज आय थिंक 70 प्लस 22 that is 92. This will be your answer. ओके, बघा हे एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. ठीक आहे, सेकंड थर्ड एक्झाम्पल तुम्हाला जमतं का बघा, अदरवाईज वी विल सॉल्व इन नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, थँक्यू.